नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, जिथे आज आपण पाहणार आहोत पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा म्हणजे 26 जुलैचा येणारा अपकमिंग एपिसोड। चला तर मग पटापट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या मालिकेचे येणारे नवीन नवीन एपिसोड्स पाहायला मिळतील। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मनोज प्रेरणाला समजवत असतो तेव्हा प्रेरणा मनोजला म्हणते, आता कोणाच्या काहीही सांगण्याला माझा डिसिजन बदलणार नाहीये। तेव्हा मनोज म्हणतो, मी तुम्हाला परत सांगतोय की तुम्हाला का समजत नाहीये की मी काय सांगत आहे, तुम्ही का म्हणून आत्मदहन करत आहात आणि कोणासाठी। तेव्हा प्रेरणा म्हणते की जेव्हा एखादी आई मुलीकडे बघते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, पण माझी आई माझ्याकडे जेव्हा बघते ना, तेव्हा तिच्या कपाळावर आठी येते आणि प्रत्येक वेळेस ती मला सांगत असते की प्रेरणा, तू आमच्या डोक्यावरचं ओझं आहेस, तू त्यांना नको आहेस। आणि कितीतरी दिवसांनी मी तिच्या आई चेहऱ्यावर हसू पाहिलेलं आहे आणि ती स्माईल टिकून राहण्यासाठी मी काहीही करू शकते, अगदी अण्णा केदारेशी लग्नही करू शकते। तेव्हा मनोज म्हणतो की आता मी काय सांगू, माणसासाठी त्याग करावा आणि जरूर करावा, पण जिथे आपलं अस्तित्व संपतं ना, तिथे आपल्या त्यागाला काहीच किंमत नसते। आणि तुम्ही जरी स्वतःचा जीव जरी काढून दिला ना, तरी लोक तुम्हाला त्यांचं कर्तव्यच समजतील आणि अजूनही वेळ गेलेली नाही, परत एकदा विचार करा। तेव्हा प्रेरणा म्हणते की मला स्वप्न पाहायला आवडतात आणि माझ्या लग्नाविषयी खूप स्वप्न होती, पण प्रत्येकाचं स्वप्न हे पूर्ण होत नसतं, असं म्हणून ती आतमध्ये जाते। इकडे पायऱ्यांवर मिठू अण्णा केदारेला विचारते, खरंच तुमचं प्रेरणाशी लग्न करायचंय का तुम्हाला। तेव्हा अण्णा केदारे म्हणते, हा काय सवाल आहे का, मी तिला पसंत केलं, तिने मला पसंत केलं, आता लग्न होणार म्हणजे होणारच। तेव्हा श्वेता म्हणते, लग्न म्हणजे काय व्यवहार वाटला का। तेव्हा अण्णा केदारे म्हणतो, तुमचं नाव मला माहिती नाही, पण मला व्यवहाराबद्दल शिकू नको, मला माहित आहे सगळं, प्रेरणाचं आणि माझं लग्न होणार म्हणजे होणारच आणि ते सुद्धा लवकरात लवकर। तेव्हा तेजा म्हणते की आम्ही तुमच्याशी ते भांडण करायला आलो नाहीये, आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्रेरणा खूप चांगली मुलगी आहे, तिचं आयुष्य बर्बाद करू नका। तेव्हा अण्णा केदारा म्हणतो, मी कशाला तिचं आयुष्य बर्बाद करू, उलट माझ्याशी लग्न करून तिचं नशीब पालटेल। इथे कुठे राहते खुराड्यामध्ये, माझ्याकडे ना वाडा आहे, वाडा, एखाद्या राजाच्या राणीसारखी राहील ती, तिने माझ्यासोबत सुखाचा संसार केला तर तुमचं काय अडतं, आणि झालं तर मी देऊन टाकील एखाद्या प्रॉपर्टीचा तुकडा तिला, त्या बदलात तिला मला काय द्यायचंय, एवढंसं बाळ, तेवढंच तर द्यायचं असं, आणि तुमचं काय अडतंय, मी तुमच्यासाठी तरी रुमाल काढलेलेच ना। पण नाही, तुम्हाला तुमच्या नशिबाला सोन्याचा मुलामा नकोच आहे ना, आणि आता तिचं नशीब बदलतंय तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे, माझा एकदम फायद्याचा सौदा आहे तिच्यासाठी, असं म्हणतो। तेव्हा प्रेरणा त्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते की लग्न म्हणजे काय सौदा वाटतो का तुला, माणसांमधला आणि गुरांमधला फरक कळतो का, का गुरांमध्ये राहून तू सुद्धा बैल झालेला आहेस। तेव्हा अण्णा बोलतो, एवढी कशाला चिडतेस, तुला काय करायचं आहे, आमचं लग्न होणार म्हणजे होणारच। आणि तेजा म्हणते की तुझं लग्न दुसरं लग्न होतंय हे तुझ्या पहिल्या बायकोला माहित आहे का, चोरून लग्न करतोयस। तेव्हा अण्णा निर्लज्जासारखा वर तोंड करून म्हणतो, दुसरं लग्न करतोय, मग हे मला पहिल्या बायकोला सांगायची गरजच काय आहे, तेवढ्यासाठी मी तिचे परमिशन काढायला कशाला जाऊ, आणि हे सगळं होतंय कशामुळे, तिच्यामुळेच तर होतं आहे ना, तिने जर बाळ दिलं असतं तर मी कशाला गेलो असतो दुसरं लग्न करायला, आणि आता काय परमिशनचं बोलताय। आणि तिथून त्याला एक कॉल येतो आणि कोणीतरी बापू म्हणून समोरून बोलत असतो, आणि तो एका माणसाला म्हणजे त्याच्याकडे कामाला असलेल्या माणसाला पाठवलं का लेंडी उचलायला, असं म्हणतो। तेव्हा तो समोरून माणूस म्हणतो की तो दवाखान्यात गेलेला आहे बायकोला घेऊन। तेव्हा तो फोनवर म्हणतो की बायकोला दवाखान्यात घेऊन गेला म्हणजे काय, त्याची बायको काय मरणार आहे का, तो दवाखान्यात नाही घेऊन गेला तर, असं तो सांगतो। इकडे हे सगळं श्वेता, मिठू आणि तेजा ऐकत असतात आणि श्वेता म्हणते, काय माणूस आहे हा, मला तर आता प्रेरणाची खूपच काळजी वाटत आहे। वल्लरी प्रेरणाचा विचार करत असते आणि विचार करत असते की प्रेरणाताईंना असं काय झालेलं आहे, मला समजत नाहीये, या अण्णा केदारे सारख्या माणसासोबत लग्न करू शकतात, इतकं सोपं वाटलं का त्यांना की कोणासोबत तरी लग्नाचं नातं जोडणं। त्यांच्या चेहऱ्यावरती जरी हसू दिसत असलं ना, तरी त्यांच्या डोळ्यातल्या वेदना ह्या मला दिसत आहेत, काय लपवत आहेत, काय लपवत असतील, एवढ्या दिवसांची मैत्री आहे आमची, तरी ह्या काही गडबडीत निर्णय घेऊन आयुष्याचं नुकसान करतील। पण नाही, मला हे सगळं शोधून काढायला हवं, असं म्हणून ती थेट
घरी जाते तेव्हा तिथे प्रेरणाची आई छान चहा पित असते आणि प्रेरणा कुठे आहे असं वल्लरी प्रेरणाच्या आईला विचारते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की ती बाहेर गेली आहे, तुझं काय काम आहे? तेव्हा वल्लरी म्हणते काही नाही, माझ्याकडून एक लिपस्टिक घेतलेली ती मला परत घ्यायची आहे असं म्हणते आणि ती अशी आतमध्ये बघत असते. आणि प्रेरणाची आई खूप खुश असल्याचं कारण वल्लरी निलिमाताईंना विचारते. तेव्हा निलिमाताई म्हणतात खुश होण्याची तर गोष्ट आहे, माझ्या प्रेरणाचं लग्न ठरलेलं आहे, आता किती छान घर मिळालेलं आहे तिला, आता पैशाची काही कमी करणार नाही. मी काय म्हणते आता प्रेरणाला थोडे दिवस डबे द्यायचं बंद कर, म्हणजे थोडा आराम करू देत. आता ती सासरी जाईल तर सगळ्या संसाराची जबाबदारी तिच्यावर पडेल. असं सांगत असताना वल्लरी गपचूप आतमध्ये निघून जाते आणि निलिमाताईंची इकडे पैशांबद्दल असलेली सगळी बडबड चालू असते. वल्लरी आतमध्ये जाऊन विचार करते ह्या बाईला पैशांशिवाय दुसरं काही दिसतच नाही आणि ती आतमध्ये रूममध्ये ड्रॉवरमध्ये शोधाशोध करते. इकडे बाहेर निलिमाताई एकट्याच बडबडत असतात. त्यांना वाटतं मागे वल्लरी आहे, पण वल्लरी आतमध्ये जाऊन फायली बघत असते. निलिमाताई मागे वळून वल्लरीला बघतात तर वल्लरी तिथे नसते. तर वल्लरी आतमध्ये काहीतरी शोधत असते, तिच्या हाती काहीतरी लागलेलं असतं. निलिमाताई तिला विचारतात काय ग तू आतमध्ये काय करतेस? तेव्हा वल्लरी म्हणते मी लिपस्टिक शोधत होती, ती मला सापडली असं म्हणून ती हातात असलेली लिपस्टिक दाखवते आणि तिचा चेहरा काहीसा पडलेला असतो. तेव्हा निलिमाताई तिला विचारतात तू टेन्शनमध्ये आहेस का? तेव्हा वल्लरी म्हणते काही नाही असं म्हणून ती निघून जाते. इथे इंदुताई छान अण्णा केदारेसाठी भाकरी थापत असतात आणि स्वतःशीच म्हणत असतात की अण्णा केदारे हा किती छान माणूस आहे, त्याला जरा म्हणून गर्व नाही. तेव्हा मनोज तिथे येतो आणि विचारतो आई तू काय करत आहेस? तेव्हा इंदुताई म्हणतात की मी भाकरी बनवते. तेव्हा मनोज विचारतो की तू रोज किचनमध्ये येत सुद्धा नाही म्हणून विचारतोय. तेव्हा इंदुताई म्हणतात मी रोजच येते. तेव्हा मनोज म्हणतो हो येतेस, पण तू कधी स्वयंपाक करताना किंवा मदत करायला येत नाही. तेव्हा इंदुताई म्हणतात की मी रोजच येते, वल्लरीला नेहमी मदत करते. तेव्हा मनोज विचारतो कसली मदत करतेस सांग ना, की चांगली कामं बिघडवायची की रोज आहे त्या कामाची वाढ करायची, अशी तू मदत रोजच करतेस ना? तेव्हा इंदुताई त्याला म्हणतात मन्या तू माझ्यावर सरळ आरोप करत आहेस, वल्लरीने तुझे कान भरले ना, मला माहित होतं तीच असं काम करते. तेव्हा मनोज म्हणतो तरीच म्हटलं तू अजूनपर्यंत असं का बोलली नाही? सदान कदा तुझे पाय दुखत असतात ना, आणि आज चक्क तू एवढ्या भाकऱ्या करतेस, आज पाय दुखत नाहीयेत का तुझे असं विचारतो. तेव्हा इंदुताई म्हणतात अरे त्याचं काय आहे, तो अण्णा केदारे आहे ना, त्याला ना भाकरी खायची म्हणून मी भाकरी करत आहे. तेव्हा तो हळूच विचारतो की आई तू त्याची एवढी का काळजी करत आहेस? तेव्हा इंदुताई म्हणतात मी कशाला काळजी करू त्याची, पाहुणा म्हणून आलाय ना 2 दिवसासाठी, आपल्याकडे पाहुणाची सेवा करायची म्हणून करते. तेव्हा मनोज म्हणतो की आई तुझा फायदा असल्याशिवाय तू कोणासाठी जरा सुद्धा झिजणार नाही. तेव्हा इंदुताई म्हणतात की काय फायदा, काय बोलत आहेस, काय कळतंय का तुला? त्या अण्णा केदारेला मुलगी मिळत नव्हती आणि आपल्या प्रेरणाचंही लग्न जमत नव्हतं, मग मी लग्न जमवलं, यात काय फायदा? तेव्हा मनोज म्हणतो लग्नाचाच फायदा आहे तेच म्हणतोय मी. त्या अण्णाने तुला पैसे दिलेत ना, त्याने तुझ्या हातावर रुमाल टाकलेला ना, काय व्यवहार झाला सांग मला तुमच्या दोघांमध्ये? तेव्हा इंदुताई म्हणतात काय बोलतोस तू, जन्मदात्या आईवरच तू असं बोलतोस का? मी काय तुला पैसे घेऊन लग्न जमवणारी बाई वाटली का? तेव्हा मनोज म्हणतो उगाच कांगावा करू नकोस, तू इतक्या सहजासहजी फायदा असल्याशिवाय कोणालाच मदत करणार नाही, मी तुला खूप चांगलं ओळखतो, नक्की कुठे ना कुठेतरी पाणी बुरतच आहे. तेव्हा वल्लरी तिथे येते आणि म्हणते अहो बस करा, किती बोलताय तुम्ही सासूबाईंना, काय केलंय त्यांनी? तेव्हा मनोज म्हणतो वल्लू काय बोलतेस तू? तेव्हा वल्लरी म्हणते हे पहा, त्यांनी प्रेरणाताईंसाठी स्थळ आणलं आणि प्रेरणाताईंना ते स्थळ आवडलं, त्या दोघांना काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर त्या प्रेरणाताई तर एकदम ठीक आहेत, मग तुम्ही सासूबाईंना का बोलताय बरं? इकडे मला सासूबाईंना काही बोललेलं जरा सुद्धा चालणार नाही असं मनोजला कडसावून सांगते आणि निघून जाते. इंदुताई मनोजला म्हणतात ऐकलंस ना काय बोलली वल्लरी, आला मोठा शहाणा मला सांगायला. निलिमाताई लग्नाचं कसं होणार असा विचार करत असताना समोर हर्षित बसलेला असतो. तेव्हा त्या हर्षितला म्हणतात माझा तुझ्या नियोजनावरती अजिबात विश्वास नाहीये. तेव्हा प्रेरणाची आई त्याला परत विचारते तुला जमणार आहे ना ते सगळं? तेव्हा हर्षित म्हणतो हो, मी तुम्हाला सांगितलंय ना, टेन्शन घेऊ नका. तेव्हा निलिमाताई म्हणतात कपडे घ्यायचेत, हॉल बुक करायचे, जेवणाचं गाण्याचं सगळं करायचं आहे.
तुला जमणार आहे ना? परत त्या हर्षितला विचारतात. तेव्हा हर्षित म्हणतो, सगळं होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करेन सगळं. इकडे मिठू म्हणते, अचानक एवढा उत्साह, यांना काय लॉटरी बिटरी लागली की काय? मग तेजा म्हणते, अगं प्रेरणानेच परमिशन दिलीये, मग काय आपण तरी काय बोलणार. तेव्हा मिठू म्हणते की या बाईची बडबड काय बंद होत नाही. तो हर्षित विचारात बोर झाला असेल. तेव्हा तिथे प्रेरणा येते आणि आईला विचारते, काय ग आई, कसली तयारी चालू आहे, कसली गडबड चालू आहे. तेव्हा निलिमाताई म्हणतात, अगं अशी काय विचारते, तुझ्या लग्नाचीच गडबड सुरू आहे. आलीस तर आहेस तर चहा बनव माझ्यासाठी. तेव्हा प्रेरणा म्हणते, हो बनवते, तू टेन्शन घेऊ नकोस, स्वामी आहेत आपल्या पाठीशी, सगळं व्यवस्थित होईल. आणि तेजाला कॉफी घेणार का विचारते. तेव्हा तेजा म्हणते, नको नको, मला नको, तुमच्या लग्नाची तयारी चालू देत असं म्हणते. तेव्हा मागे मागे वल्लरी येते आणि येऊन सगळ्यांना विचारते, काय मग कुठपर्यंत पोहोचली लग्नाची तयारी, शॉपिंगचं काय करणार आहात प्रेरणाताई तुम्ही, म्हणजे कपडे कुठून घ्यायचे आहे ठरवलं का काही तुम्ही? आणि आजकाल कसं नवरा नवरी मॅचिंग कपडे घालतात, तसं काय करणार आहात तुम्ही? शालू नेसणार आहात की घागला घालणार आहात? म्हणजे काय, मला तर असं वाटतंय की शालू नेसावा तुम्ही, तुमच्यावर तो छान दिसेल. तेव्हा तेजा इथे मिठूला हळूच म्हणते, ही वल्लरी काय डोक्यावर पडली की काय, असं काय विचारते. इथे कपडे मॅच होत आहेत की नाही ह्यापेक्षा तो अण्णा हिला मॅच होतोय का हे बघणं जास्त गरजेचं नाही का? तेव्हा वल्लरी प्रेरणाला परत विचारते, कुठून घेणार आहात कपडे तुम्ही, तुम्ही काहीच सांगितलेलं नाहीये. तेव्हा प्रेरणा म्हणते, माझं असं काही ठरलेलं नाहीये, तुम्ही जे निवडाल तेच मी घालेल. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, मग सगळ्या जणी आपण मिळून शॉपिंगला जाऊया. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, पैशाची काही चिंता करू नका हा, आणि पाहिजे तेवढे पैसे खर्च करा. तेव्हा तेजा वल्लरीला विचारते, तब्येत बरी आहे ना तुझी? तेव्हा वल्लरी म्हणते, हो मी तर ठीक आहे. तेव्हा मिठू म्हणते, नाही म्हणजे खूप उत्साह दिसत आहे ना प्रेरणाच्या लग्नाचा, म्हणून विचारलं. तेव्हा वल्लरी म्हणते, असं काय करतं, लग्न करणार आहे म्हटल्यावर तयारी नको का करायला? आमच्या खानदेशी लोकांमध्ये ना श्रावण महिन्यांमध्ये लग्न करत नाही. म्हणजे कसं आहे, आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला देव उठतात. त्यामुळे जे काय लग्न होतात ते तुळशीच्या लग्नानंतरच होतात. आणि आता तर पुढे नागपंचमी येत आहे, तेव्हा आमच्यामध्ये नागपंचमीला सुद्धा लग्न करत नाही. त्यामुळे मला आता असं वाटत आहे की येत्या 2 दिवसांमध्ये आपण लग्न उरकून टाकू, असं म्हणते. तेव्हा हे सगळं ऐकून सगळेजण अवाक होतात. तेजा म्हणते, हिला तर खूपच घाई झालेली आहे लग्नाची, म्हणजे तिचं लग्न करून द्यायची एवढी का घाई लागली आहे तुला वल्लरी? तिला काय जेलमध्ये टाकायचं आहे का तुला, असं ती विचारते. तेव्हा वल्लरी म्हणते, असं काय करताय, लग्न झाल्यानंतर आपली मैत्रीण सुखात म्हणजे आनंदात आणि ऐश्वर्यातच राहणार आहेत ना, आणि आपली मैत्रीण सुखात राहील मग आपणही आनंदातच असू ना. आता तर प्रेरणाच्याही चेहऱ्याचा रंग उडालेला असतो, कारण की 2 दिवसात लग्न म्हणजे इतकी घाई, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा निलिमाताई म्हणतात, ही प्रेरणा का अशी आतमध्ये निघून गेली? तेव्हा वल्लरी म्हणते, काकी काय लग्नाचा विषय काढला ना म्हणून त्या लाजल्या असतील. तेव्हा निलिमाताई म्हणतात, तेवढंच ना, मग ठीक आहे जाऊ देत. इकडे सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो, मात्र वल्लरी मात्र खूप कॉन्फिडेंट असते. आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये वल्लरी सगळ्या मैत्रिणींना येऊन विचारते की आपण सगळ्या खूप जणी खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत, सगळ्या एकमेकींना सगळं काही शेअर करतो, काही लपवत नाही, मग तुम्ही आम्हाला परक का केलं, असं प्रेरणाला विचारते. तेव्हा प्रेरणा म्हणते, मी काय केलं आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, काही नाही ना केलं तुम्ही. तर तिला सापडलेला कागद आणून तो प्रेरणाला दाखवते आणि जे सत्य बोलायचं आहे तो हा कागद बोलत आहे असं म्हणून तिला तो कागद दाखवते. आता काय असेल तो कागद बरं, आणि काय असेल त्या कागदामध्ये, हे ज्याने वल्लरी इतकी कॉन्फिडंट झालेली आहे. आता पाहूयात पुढच्या भागामध्ये की काय असणार आहे प्रेरणाच्या लग्नाचं नेमकं रहस्य, हे पाहूयात पुढच्या भागामध्ये. आणि तुम्हाला आजचा आमचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा, आणि काळजी घ्या. धन्यवाद.